प्रवक्ते आपल्या समवेत आहेत. केशवजी, स्वागत आहे तुमचं. दोन ट्रेंड्सबद्दल तुमची पटकन एक प्रतिक्रिया हवी. देशाच्या पातळीला एनडीए आता 290 जागांवर आघाडी आणि इंडियाची 218वर आहे. मागाशी काही काळ असा आला होता की जवळपास 50-50 245 असा आकडा जरा दिसत होता आणि महाराष्ट्राच्या पातळीला तर स्पष्टपणे 50-50च्या दिशेने अजूनही आघाड्या अशाच कायम आहेत दोघांच्याही. याबद्दल काय सांगा? आणि हे मला सुरुवातीला सांगतो की सुरुवातीचे ट्रेंड्स आहेत हे सगळे आणि आत्ताच्याला म्हणजे आता मगाशी पंकजा मुंडेचा विषय निघाला की पहिल्या 2 फेऱ्यांनी त्या मागे पडल्यात. बीडचा अनुभव असा की पहिल्या 4-5 फेऱ्या नेहमीच हार्ड असतात. आमचा जो नेहमीचा अनुभव आहे तो त्यामुळे 4-5 फेऱ्यानंतर पुन्हा एकदा जे सुरू होईल त्यातनं मला नक्की खात्री की पंकजा पुन्हा एकदा रिकव्हर करतील आणि मोठ्या लीडने जिंकतील. हीच परिस्थिती अनेक ठिकाणी देशभरामध्ये दिसेल. आत्ताचे सुरुवातीचे खूप अर्ली ट्रेंड्स आहेत. त्यामुळे या ट्रेंड्सवरनं काही भाकीत करणं किंवा काही निष्कर्ष काढणं हे खूप धोकादायक असेल, धक्क्याचं असेल. त्यामुळे अशा पद्धतीने घाई न करता मला वाटतं 11-11:30 पर्यंत थांबलं पाहिजे. 11-11:30ला काही चित्र स्पष्ट व्हायला सुरुवात होईल. काही जागांवरती नक्कीच घासून लढाई सुरू आहे. पण ही लोकसभेची आहे त्यामुळे काउंटिंग जो आहे तो मोठा आहे. त्यामुळे 5-10 हजारचा लीड, 15,000चा लीड अशा एखाद्या वेळेस तो वॉर्ड किंवा विधानसभेला मॅटर करू शकतो. तो लोकसभेला एक ब्रेकिंग बातमी पण ती पुन्हा तुमच्या पक्षाशी संबंधित आहे. चंद्रपूरमध्ये प्रतिभा धानोरकर 16,000 मतांनी आघाडीवर आहेत आणि मोठी आघाडी आहे 16,000ची. म्हणजे सुरुवातीला आपला जे एक्झिट पोल मध्ये हे साधारण दाखवत होते मात्र टफ फाईट होईल असं होतं. मात्र 16,000 मतांची एवढ्या लवकर जर आघाडी असेल तर केशव उपाध्याय काय अर्थ काढायचा याचा? सांगतोय की ही सुरुवातीचे ट्रेंड्स आहेत आणि मी आता मगाशी तुम्ही 16,000 सांगण्याआधी 15,000चा शब्द प्रयोग केला होता की 10-15 हजारचं मतांचं ज्या पद्धतीने लीड येणं हे लोकसभेसाठी तो लीड तुटू शकतो कारण अजून खूप फेऱ्या बाकी आहेत आणि मुळात मतदान खूप जास्त काउंटिंग करण्याचं. त्यामुळे ते निकष वॉर्डाचे विधानसभेला लावून चालणार नाही. म्हणून आता आपण जे चाललंय ट्रेंड्स आपण जरूर पाहू, त्याच्यावरती मतं नक्की मांडू. पण हे 11-11:30 पर्यंत काही ठोस मतं मांडण्या अगोदर, काही निश्चित आपली मतं बनवण्या अगोदर 11-11:30 थांबलं पाहिजे. आणि आम्हाला विश्वास आहे की 11-11:30ला पुन्हा एकदा आता जरी ट्रेंड्स मध्ये काय 240-250 असं एनडीए दाखवत आहे तो आम्ही पूर्णपणे आमचा जो आकडा जो आहे जो एक्झिट पोलच्या जवळ जाणार असेल, आम्ही 400 पर्यंत जाऊ असा आमचा दावा होता. त्या पद्धतीने आमची वाटचाल असेल. महाराष्ट्रापुरता प्रश्न, महाराष्ट्रात सुद्धा आता ऑलरेडी बीजेपी 16 जागा दाखवत आहे. ह्या जागा आणखीन वाढतील पुढच्या येण्या काळामध्ये आणि त्या जोडे शिंदेच्या आणि अजित पवारांच्या येतील. त्यामुळे सुरुवातीचे ट्रेंड्स आहेत याच्यावरती आता घाई करून निष्कर्ष काही बोलणं. केशवजी, मला मान्य आहे हे सुरुवातीचे ट्रेंड आहे, 100% मान्य आहे आणि हे आम्ही सुद्धा वेळोवेळी सारखं प्रेक्षकांसमोर स्पष्ट करतोय. पण आपण जर का महाराष्ट्राचा महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा जर का संदर्भ दिला तर मतदान सुरू झाल्यापासून ते आजता या क्षणापर्यंत तुमच्यात आणि त्यांच्यातला फरक फक्त 2-4 जागांचा आहे. जवळपास 50-50 चालू आहे. 30चा आकडा कोणीच पास नाही केलेला. या ट्रेंडकडे कसं पाहाल तुम्ही? हा तर ट्रेंड कायम आहे. तो आत्ताचा ट्रेंड जरी असला तरी शेवटी असं आहे की प्रत्येक एरियातले काही स्ट्रॉंग होल्ड असतात की त्या एरियामध्ये त्या पक्षाचे काही स्ट्रॉंग होल्ड असतात. त्यातनं सुरुवातीचं काउंटिंग पहिल्या 5 फेऱ्या 6 फेऱ्यापर्यंत त्या जर चालल्या तर स्वाभाविकपणे आपल्याला हे चित्र दिसणार. ज्यावेळी वेगळ्या विधानसभांमधल्या वेगळ्या पट्ट्यातलं काउंटिंग सुरू होईल आणि मग तिथे बदलेल, तिथे चित्र हळूहळू बदलायला सुरुवात होईल. हळूहळू जो कॅन्डिडेट कधीच मागे असेल तो पुढे जाताना दिसून येईल. हे आता म्हणून तर म्हटलं की आता त्या विषयावरती हा ट्रेंड सुद्धा बदलू शकतो. त्यामुळे आता याच्यावरती घाई करणं, भाष्य करणं चुकीचं होईल. आपण थोडं थांबूया. मला नक्की विश्वास आहे जो भारतीय जनता पार्टी एनडीएचं महाराष्ट्रात सुद्धा ज्या पद्धतीने महायुतीचं काम आहे ते मतपेटीत व्यक्त होईल. नाही, कसं आहे केशव उपाध्यायजी, 19 सालचे जे चित्र होतं, विशेषतः आपण आता उत्तर भारताबद्दल थोडंसं बोलूया. हरियाणा आहे, उत्तर प्रदेश आहे. उत्तर प्रदेशमध्ये तर मला वाटतं 50-50 चाललेलं आहे. 40-40 आत बाहेर 1-2 जागा असतील. समाजवादी पक्ष आणि भाजप अगदी हेड टू हेड चाललेलं आहे. तर या ठिकाणी यूपीमध्ये क्लीन स्वीप मिळेल, राजस्थान क्लीन स्वीप मिळेल, गुजरात मिळेल. तर ह्या जोरावरती भाजपने 400 पारचा नारा दिलेला होता. मात्र आता सुरुवातीचे कल जे आहेत ज्याच्यामध्ये अपेक्षा होती की भाजपचं ते रिफ्लेक्शन दिसेल कुठेतरी 400 पार वालं, ते दिसत नाहीये. जाताना दिसला आपला. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही आता जो आकडा पाहताय तुम्ही तो पुन्हा ज्या पद्धतीने मतांचं सुरुवातीला आल्या ते 400 पार 350 क्रॉस झाले. मला वाटतं तुमच्या चॅनल पण दाखवलं असेल, बीजेपीने 350 क्रॉस केला असं दाखवलं असेल. ते रिफ्लेक्शन होतं म्हणून तर ना. पण या ठिकाणी एक मोठी लढाई सध्या सुरू आहे आणि त्याच्यामध्ये जे आम्ही आता पुन्हा थोडं काही प्रमाणात मागे गेल्याचं दिसतंय, 250 पर्यंत खाली गेलं दिसतंय एनडीए, ते पुन्हा एकदा मुसंडी मारून येताना पुढे दिसेल. हे सगळं स्टेबल व्हायला लागेल. हे स्टेबल व्हायला अजून 1.5 तास जाईल. म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगतोय
की एकदा ठोस लीड 50 पेक्षा क्रॉस पुढे गेला की मग आपण त्याच्यावरती म्हणू शकतो की काहीतरी आता एक निश्चित दिशेने एक केशवजी